श्री स्वामी समर्थ मंडळी, हे बघा आपला आंब्याचा बाग आहे। आता आम्ही थोडे आलेले पिकवायला तोडून ठेवत आहोत, कारण सर्व बाग आलेला नाही आहे। जे काय आले ते तोडून ट्रेमध्ये पिकवायला घालू प्रॉपर, कारण आम्हाला काही जास्त माहिती नव्हतं कशी पिकवायची, नाशिक माहिती करून घेतली आहे। त्यामुळे आता अशा प्रकारचे घेतले आहेत। मी दोघेच तोडतो, आता काय ते तोडून देतात आणि लावत आहे। दोन थर ते लावले, एक थर लावला की त्याचा पेपर आखरायचा, दुसरा थर लावायचा, दोन थर बसतात उभे पहिलंच वर्ष आहे आमचं, पण त्यामुळे थोडं घाई होते आमची, माहिती पण नाही। तर तिसरं 4 वर्ष झाले आंबे लावून, पण आता गेल्या वर्षी आलेले, या वर्षी थोडेच आलेले। गेल्या वर्षी अवकाळीमुळं हे झालं होतं, खराब झाले होते, त्यासाठी विकून दिले होते आम्ही। आता ह्या वर्षी आले आहे त्याकडे त्यातले त्यात पाऊस पण पडला, त्यामुळे थोडं कमी झाले। काही झाडाचे तर खूप गळून गेले आहेत, काही झाडाला आहेत ना, आहेत असे नाही म्हणजे नाही, असं भरपूर आहेत आंबे तरी पण। आणि त्या अवकाळी पावसामुळे थोडी नुकसान झालीच आहे। असे एवढे मोठे केशर आंबा आहे अशा प्रकारचे। आणि जे काही आलेले काढून घेतो आणि बाग पण दिलेला आहे, अशी बाग दिला आहे। त्यांनी तारीख दिली आहे की 14, पण भीती वाटते की पावसाची अजून आभाळ वारं सर्व यायला लागले। हे बघा 2 थर झाले आहेत। आता इथं पेपर आखरून घ्यायचा, अशा प्रकारचा पेपर आखरायचा, नंतर पण ते करून घ्यायचं आहे। मी एकटीला हातात मोबाईल पकडून थोडंसं प्रॉब्लेमच होतो, त्यामुळे प्रॉपर दाखवता पण येत नाही आहे। बघा कुत्रा कुत्री पिल्ले कसे मागे फिरत राहतात। दुसऱ्या थर ते आडवाच ठेवणार आहेत, कारण उभा बसत नाही आहे, 2 थर बसले होते। ही सर्व माहिती आम्ही यूट्यूबवरच बघून घेतली आहे, कारण आमचं पहिलंच वर्ष आहे, तरी पण आम्ही घेतलं आहे करायला। मागे 1-2 कॅरेट असेच तोडून घेतले होते, असे गवतामध्ये पिकायला घातले होते, ते पण आंबे पिकले आहेत। बघा 7 दिवसानंतर असे पिकून आले आहेत, एवढे झाले आहेत। केशर आंबा खूप खायला गोड असतो केशर आंबा। मुलांना ठेवून 10 आंबे ठेवायला सांगितले आहेत, तर मुलं येतील तेव्हा मग त्यांना पिकू घालून पहिलेच 8 दिवस तरी पहिले पिकवून ठेवायला लागतात, तेव्हा मग आले तर लगेच खायला मिळतं त्यांना। मला कसे वाटले आंब्याचा बाग आवडला असला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक, आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद या आंबे खायला। धन्यवाद।